आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. 28,146 मतदारांची वाढ. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची पत्रकार परिषदेत माहिती. यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्ययावती करण्यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबविण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबविण्यात आलेल्या मोहिमामुळे अंतिम मतदार यादीत 28,146 मतदारांची निवड वाढ झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, नायब तहसीलदार सतीश रेड्डी, अव्वल कारकून दत्ता गिनगिने यांची उपस्थिती होती. वाघी बोबडे येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा टिप्पर पोलिसांच्या ताब्यात. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून जवळ असलेल्या वाघी बोबडे येथे अवैध वाळूची वाहतूक करणारा टिप्पर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला आहे. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड यांच्या आदेशांवरून बोरी पोलीस ठाणे अंतर्गत वाघी बोबडे येथे पथक गस्त घालत असताना पोलीस उपनिरीक्षक अजित बिराजदार, पोलीस नायक सिद्धेश्वर चाटे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव डुबे, पोलीस कॉन्स्टेबल रामपौड यांच्या पथकाला एक टिप्पर भरधाव वेगाने जात असताना दिसला. या पथकाने त्या टिप्परचा पाठलाग करत अडविले. टिप्पर चालकाची चौकशी केली असता टिप्परमध्ये अवैध वाळू असल्याचे आढळून आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाहन चालकासह टिप्पर ताब्यात घेऊन बोरी पोलीस ठाण्यात आणून नामदेव मंचक डुबे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 190/2024 303-235 कलमनुसार आरोपी मोहन हरिभाऊ लोकडे इतर एक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 5,14,000 रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अनिल शिंदे हे करीत आहे. जिंतूर तालुक्यात सर्रासपणे अवैध वाळूची तस्करी केली जात असून महसूल विभाग या बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. वाळू माफिया वेगवेगळ्या प्रकारे शक्कल लढवून वाळूची विक्री करत आहे. एका वाळूच्या भरलेल्या टिप्परसोबत 2 दुचाकी व 6 फंटर पोलिसांवर करडी नजर ठेवून असतात. पोलिसांची गाडी लांबून दिसल्यावर टिप्पर चालकाला माहिती देण्यात येते व टिप्पर चालक पोलिसांची नजर चुकवून कानाकोपऱ्यात टिप्पर लपवत असतो. अशा प्रकारे वाळू माफियांचा रात्रीचा खेळ चालू आहे. दलालामार्फत अव्वाच्या सव्वा भावाने वाळूची विक्री होत असून सर्वसामान्यांच्या खिशाला आर्थिक कात्री बसत आहे. पावसाळा संपताच शासनाने वाळूचे धक्के सोडवण्याची गरज निर्माण झाली आहे. सेलू उपजिल्हाधिकारीपदी शेख वसीमा यांची नियुक्ती. सेलू उपविभागीय अधिकारी संगीता सानप यांची परभणी उपजिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नागपूर येथील पुनर्वसन उपजिल्हाधिकारी शेख वसीमा यांची सेलूत बदली करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी म्हणून IAS मेघना कौली यांची सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काही महिन्यापूर्वीच नियुक्ती झाली होती, परंतु त्यांची काही महिन्यातच इतरत बदली झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात संगीता सानप यांची उपजिल्हाधिकारी म्हणून सेलूत बदली झाली होती. 6 महिन्यात संगीता सानप यांची परभणीला सामान्य उपजिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी नागपूर पुनर्वसन उपजिल्हाधिकारी वसीमा शेख यांची सेलू येथे बदलीचे आदेश उपसचिव महेश वरुडकर यांनी गुरुवारी आदेश काढले आहे. सोयाबीनचे पंचनामे करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रहारची मागणी. परभणी तालुक्यात अनेक ठिकाणी विशेषतः मठकराडा शिवारात सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर बुरशीजन्य आजार, करपा रोग, खोड अळी, शेंडे अळी व येल्लो मोझेक या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे परिसरातील पिके पिवळी पडू लागली आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये पावसाळा संपत आला तरीही फक्त 41% पर्जन्यमान झाले. या सर्वामुळे सोयाबीन पिकाचा उतारा हा अर्ध्यापेक्षाही कमी येण्याची दाट शक्यता आहे. पीक विमा कंपन्याकडे तक्रार करूनही अद्यापही पंचनामे करण्यात आलेले नाहीत. सोयाबीन पिकाचे कृषी विभागामार्फत व पीक विमा कंपनीमार्फत पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करा अशा मागणीचे निवेदन देत पराजयशक्ती पक्षाच्या वतीने आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना शेतकऱ्यांनी सोबत आणलेले पिवळे पडलेले सोयाबीन भेट म्हणून देण्यात आले. मागील 10 वर्षापासून केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून सोयाबीनचा भाव
4000 प्रति क्विंटलच्या वर जात नाही व त्यामुळे सोयाबीनचा उत्पादन खर्च पण निघत नाही। त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची गंभीर दखल घेऊन आपल्या मार्फत महसूल विभाग, कृषी विभाग व पीक विमा कंपन्यांना तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी फरार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली। राज्य शासनाने लाडकी बहीण योजने आणून ज्याप्रमाणे राज्यातील महिलांचे भले केले त्याच पद्धतीने लाडका शेतकरी योजना आणून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव द्यावा अशी मागणी यावेळी फरार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी केली आहे। सोयाबीनचे तत्काळ पंचनामे न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। दिलेल्या निवेदनावर फरार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, तालुका प्रमुख उद्धव गरुड, सर्कल प्रमुख श्याम भोंग, माणिक गरुड, अंगद गरुड, संदीप राऊत, हेमराज गरुड, मुंजा गरुड, संतोष गरुड, राजू हरकड, किशन गरुड, नरहरी गरुड, प्रसाद हरकड, मारुती गरुड, परशुराम हरकड, देवीदास गरुड, शालिक गरुड, विनायक गरुड, अंगद गरुड, राजू गरुड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा संपन्न। राज्य क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा 29 ऑगस्ट गुरुवार रोजी नूतन विद्यालय शिक्षण संस्था सचिव डॉक्टर कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी कोठेकर यांनी सांगितले की मेजर ध्यानचंद यांच्या जयंती ही राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून संपूर्ण देशात साजरी होत आहे। त्यांची प्रेरणा घेऊन नवीन खेळाडू निर्माण व्हावे। आज ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतही आपल्या देशाला यश संपादित केले आहे। सर्वांनी क्रीडा स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के देशपांडे, मुख्याध्यापक संजय मुंडे, राज्य क्रीडा मार्गदर्शक खो खो प्रमुख उपस्थिती होती। एकनाथ जाधव, केंद्र प्रमुख गट शिक्षणाधिकारी कार्यालय, डी सोनेकर पर्यवेक्षक, तुकाराम खटिंग, सतीश नावाडे, जिल्हा सचिव टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन, प्राध्यापक नागेश कान्हेकर सरसह आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश माडवे सर, तर सूत्रसंचालन प्रसाद नाईक, तर आभार प्रदर्शन संजय भूमकर यांनी मानले। या प्रसंगी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरीवर विद्यार्थ्यांना तयार केलेले चित्र प्रदर्शनाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। शालेय जिल्हा तलवारबाजी क्रीडा स्पर्धा 14, 17 व 19 वर्षीय मुले मुली गटात आयोजित करण्यात आल्या होत्या। जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी। गंगाखेड शहरातील चौधरी पेट्रोल पंपावर काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी पेट्रोल भरून पैसे न देता ओझत करून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना जीवघेणा मारहाण करून जखमी केले आहे। त्याच्या निषेधात व आरोपींना अटक करण्याची मागणीचे निवेदन आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी फार्मखेडाच्या परभणी जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांना देण्यात आले। दिलेल्या निवेदनावर फार्मखेडा परभणी जिल्हाध्यक्ष अमोल भेडसुरकर, सचिव मिलिंद सावंत, आनंद भरोसे, विनय बाठिया, सुनील देशमुख, आकाश लहाने, उमेश शहाणे, हनुमान शिंदे, प्रभाकर मुरकुटे, विजय शर्मा, बसवराज शिवणकर, उमाकांत कोल्हे, सुनील चौधरी यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू करा, अन्यथा जलसमाधी आंदोलन। सेलू नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आज दिनांक 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548B वरील पथदिवे मागील 6 महिन्यापासून बंद आहेत। त्यामुळे अपघात होऊन वाहनधारक जखमी होत आहेत। राष्ट्रीय महामार्ग 548 इंजिनियरला विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की आम्ही मागच्या 6 महिन्यात नगरपालिका सेलूसोबत पथदिवे सुरू करण्यासाठी व हस्तांतरित करून घेण्यासाठी 4 वेळेस पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु सेलू नगरपालिकाकडून काही प्रतिसाद अजून मिळालेला नाही। सेलू नगरपालिकेच्या आडमुठे धोरणामुळे सेलू तालुक्यातील रहिवाशांचा जीव रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे धोक्यात आला आहे। येत्या 9 सप्टेंबर सोमवारपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले नाही तर सेलू शहरातील नागरिकतर्फे मोरेगाव येथील दुधना नदीत जलसमाधी आंदोलन करण्यात येईल। यात काही बरे वाईट झाल्यास याची सर्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग व सेलू नगरपालिका यांच्यावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनावर जयसिंग शेडके, नवनाथ गायकवाड, गणेश सोळंके, अण्णासाहेब शिंदे, वैभव कदम, आबासाहेब खरात, मारुती ढोले,
महादू नजान यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. कलावंतांचे मानधनचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन. स्वर संगम कलावंत संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परभणी जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंतांचे मानधनचे प्रस्ताव समाज कल्याण कार्यालयात मंजुरीसाठी प्रलंबित आहे. वयोवृद्ध कलावंतांचे मानधनचे प्रस्ताव तत्काळ मंजूर करण्यात यावे. कलावंतांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे. कलावंतांना घरकुल योजनेची अंमलबजावणी करावी. वयोवृद्ध कलावंत मानधन समितीवर महिलांची सदस्य म्हणून निवड करण्यात यावी. यासह विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. दिलेल्या निवेदनावर स्वर संगम कलावंत संघटनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय वाघमारे, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्षा छाया वडसे, विजया कातकडे, नामदेव बनसोडे, शिवाजी वंजारी, शांतीलाल महाराज, साहेबराव लोखंडे, अप्पा गाडे, लक्ष्मण ससाने, केशव कांबळे, रोहिणी हलगे, अश्रुबा सूप समुद्रे, गीता हिवरे यांच्यासह आदी कलावंतांच्या स्वाक्षऱ्या आहेत. अल अजीज हज उमराह कार्यालयाचे उद्घाटन. परभणी शहरातील कालाबावर प्लॉट, गौरक्षण रोड, टिपू सुलतान कॉर्नर येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अल अजीज हज उमराह संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुफ्ती सय्यद इब्राहिम, मौलाना रफीउद्दीन अशरफी, अलहाज गुलाम मिठू, मोइनुद्दीन सिद्दीकी, नदीम इनामदार, नदीम काझी, अल अजीज हज उमराह सर्व्हिसचे मिनाज अन्सारी, परभणी संपर्क कार्यालयाचे प्रमुख उमर अन्सारीसह आदींची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी आयोजकांनी बोलताना सांगितले की येत्या 16 सप्टेंबर रोजी 20 दिवसांचे हज उमराहला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध केली आहे. जे कोणी जाण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी परभणी येथील कार्यालयाशी संपर्क साधावा व आजच आपली बुकिंग करून घ्यावी.